राहुल गांधींच्या छात्रंगी गूंजच्या कार्यक्रमावरून राजकारण तापलं, पैसे देऊन विद्यार्थी आणले जात असल्याचा भाजपचा आरोप, पेड कॅम्पेन राबवलं जात असल्याचा टोला, तर फेक व्हिडिओ पसरवण्यात भाजपचा हातखंडा, सतेज पाटलांचा पलटवार. राहुल गांधी देशांचे नागरिक नाहीत का? कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कसली करताय? अभाविपच्या गोंधळावरून राऊतांचा हल्लाबोल, राहुल गांधी लोकप्रिय नेते, पैसे देऊन माणसं आणण्याची गरज नाही, राऊतांचं भाजपला उत्तर. राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच पुण्यामध्ये काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते भिडले. सीईओपी कॉलेजवर प्रचंड गोंधळ, दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोपांची चिखलफेक, तर गोंधळा प्रकरणात काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. भाजपने आता विरोधात बसण्याची तयारी करावी. सप्टेंबरनंतर सरकारच्या पडझडीला सुरुवात होणार, शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. आपण कायद्याच्या चौकटीत राहून शिवसेनेसंदर्भात निर्णय दिला, शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया. युक्तिवाद म्हणजे कोर्टाचा निर्णय नसतो, राऊतांना टोला. शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा. सत्तार एकनाथ शिंदेंचा निरोप घेऊन भेटीला गेल्याची चर्चा. राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची मुंबईमध्ये महत्वाची बैठक. खासदार पार्थ पवार यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह महत्वाचे नेते उपस्थित. झी24 तासच्या मोहिमेला अखेर यश. रेश्मा उर्फ देवे आणि पारधी यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे. निकृष्ट आहारासंदर्भात त्यांनी उठवला होता आवाज. पारधी यांनी मानले झी24 तासचे आभार. राज्यातील अंगणवाडीमध्ये मुलांना निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा. झी24 तासच्या हाती पोषण आहाराच्या नमुन्याचा अहवाल. पोषण मुलांचं की ठेकेदारांचं? सवाल उपस्थित. सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण. कांद्याला 3.5 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल इतका दर. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. साखरेच्या दरवाढीमुळे चहाला महागाईची उकळी. कटिंग चहा 10 वरून थेट 15 रुपये होणार. विक्रेत्यांकडून दरवाढीची तयारी सुरू. साखर महागाई मोदी सरकारचा पाप. दरवाढीवरून सामनातून केंद्र सरकारवर घणाघात. सरकारच्या इथेनॉल धोरणामुळे दरवाढ झाल्याचा दावा. नागपुरात भरधाव कारनं चिमुकलीला उडवलं. अपघातामध्ये 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. अपघाताची थरारक घटना सीसीटीव्हीत चित्रित.